पुढची मोठी बातमी पाहूयात। एकीकडे ठाणेकर खड्ड्यांनी हैराण आहेत, तर ठाण्यातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे, सुरू असलेलं काँक्रिटीकरण यामुळे ठाणेकर पुरते मेटाकुटीला आले असताना दुसरीकडे मात्र ठाण्याच्या महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांच्याकरता आलिशान गाड्यांवर पैशांची उधळण केली जाते। उपमहापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांना महिंद्रा कंपनीचे महिंद्रा 700 या गाड्या दिल्या गेलेल्या आहेत, तर महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकरता विशेष गाडीची व्यवस्था केली जाते, जी अजून आली नाहीये। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांचं वाहन खरेदीवरून कान टोचले असताना ठाणे पालिका का हा खर्च करते असा सवाल उपस्थित होतोय। तर ठाणेकर हे खड्ड्यांमुळे बेजार झालेले आहेत, मात्र सत्ताधारी वाहनांवर उधळपट्टी करताना पाहायला मिळत आहे। नवीन वाहन खरेदीवर उधळपट्टी करण्यात येते, त्यामुळे ठाणे पालिका हा खर्च का करते असा सवाल उपस्थित होतोय। ठाणेकर पुरते मेटाकुटीला आलेले आहेत या खड्ड्यांमुळे, आणि दुसरीकडे मात्र ठाण्याच्या महापौर असतील, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांच्याकरता आलिशान गाड्यांवर पैशांची उधळण केली जाते। महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकरता विशेष गाडीची व्यवस्था केली जाते, जी अजून आलेली नाहीये। थेट जाणार आहोत, माझे सहकारी अजित मांढरे आपल्याला अधिकची माहिती देतील। अजित, सत्ताधाऱ्यांची या वाहनांवर उधळपट्टी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, मात्र ठाण्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडलेत, ठाणेकर या खड्ड्यांमुळे बेजार झालेत, काय अपडेट? ठाण्यामध्ये मुख्यत्वे जे सर्व्हिस रोड आहेत आणि अंतर्गत रोड आहेत यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। मुंब्रा, कळवा, दिवा इथं तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। पण हे सर्व होत असताना 400 कोटीचं कर्ज ठाणे महानगरपालिकेवरती आहे। ठेकेदारांची बिलं दिली जात नाहीयेत। विकास कामांचा निधी म्हणून नगरसेवकांना दिलं जात नाही, कारण का लोन आहे, कर्ज आहे महानगरपालिकेवरती। मात्र या अशा आलिशान गाड्या ज्या आहेत, त्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णतः आलिशान पद्धतीमध्ये मोडतात। मुळात 12 लाख रुपयांची मर्यादा जी आहे ही सभागृह नेते, उपमहापौर आणि विरोधी पक्षांना आहे। मात्र त्यांनी ज्या गाड्या घेतलेल्या आहेत त्या गाड्या मात्र बेस मॉडेल सांगितलं जातं, पण सेकंड बेस मॉडेल जे आहे हे घेतल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे, आणि त्यानुसार या गाड्यांची किंमत 15 ते 16 लाख रुपये आहे। याच्यामध्ये महत्वाचा विषय हा आहे की खरं तर ह्या गाड्या ज्या आहेत ते 3 ते 4 लाख रुपये एक्सेस घेणे गरजेच्या होत्या का? मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हटलं होतं की अशा पैशांची उधळण करण्यापेक्षा जनतेच्या विकासाकरता खर्च करा। पण ठाणे महानगरपालिकेने विशेष करून महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेते यांनी या मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला जे आहे ते कुठेतरी बगल दिल्याचं दिसतं, आणि या आलिशान गाड्या विकत घेतल्यात। आपल्यासोबत राहुल पिंगळे। राहुलजी, ज्या पद्धतीने या गाड्या घेतल्यात, 12 लाखांची लिमिट आहे। आताच महापौरांना आम्ही विचारलं तर त्यांना हायक्रॉस ही गाडी पाहिजे, इनोव्हा 25 लाखाची त्यांना लिमिट आहे, पण इनोव्हा हायक्रॉस गाडी ही मिनिमम 30 लाखाच्या पुढे येते। तर ही ऍक्सेस मागणी, ह्या आलिशान पद्धती कशा करतात? मला एक सांगा की ठाणे शहरामध्ये प्रवेश करताना खड्ड्यांनी आपलं स्वागत होतं। सगळीकडे खड्डे पडलेले आहेत, खड्डे बुजवले गेलेले आहेत। अजूनही काही भागामध्ये टँकरनी पाणी पुरवठा होतो। अनेक नागरी समस्या आरोग्यासह ठाणे शहरामध्ये आहेत। खरं तर ह्या सर्व गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे, परंतु तुम्ही एक व्हीआयपी कल्चर ह्या शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न या गाड्यांच्या माध्यमातून करताय। खरं तर 15 वर्षाचा कालावधी असतो वाहन वापरण्यासाठी, आणि परत त्याला एक ग्रीन पास मिळून ती 5 वर्ष तुम्ही वापरू शकता, आणि अनेक ठाणेकर किंवा अनेक नागरिक अशा पद्धतीने गाड्या वापरतात। खरं तर या 5 वर्ष झालेल्या गाड्या चांगल्या स्थितीमध्ये दुरुस्त करून हे वापरू शकतात, परंतु तसं न करता कुठेतरी नागरिकांच्या कररूपी पैशाचा अपव्यय, इतक्या नागरी समस्या असताना सुद्धा या ठिकाणी नवीन गाड्या घेण्याचा घाट या सत्ताधाऱ्यांनी अनेक आंदोलनं केली, नाले सफाई झालेली नाहीये, झाडं पडतायत, एखादा मृत्यू देखील झालेला आहे। मुंब्रा, कळवा, दिवा इथं तर रस्त्यांची चाळण झालेली आहे, तिथं कुठे खर्च नाही करायचा। पण ह्यांना असं वाटतं का की आपण खड्ड्यातून गेलो तर आपल्याला कुठे त्रास होईल म्हणून या गाड्या घेतल्यात? नाही, मला तर सगळं म्हणजे एकंदर हे लोक जे क्रिएट करतात त्याच्यावरच शंका वाटते। मोदीजी तिकडे ईव्ही मधनं आल्यानंतर मला वाटतं ह्याच गेटवरती सगळे तुम्ही लोक कव्हर करायला होतात, आणि एक एक नगरसेवक ती ईव्ही गाडी त्या ठिकाणी घेऊन येतात, आणि तुम्ही दाखवत होतात की कशा पद्धतीने त्या ईव्ही गाड्या घेतल्या जात आहेत। महासभेमध्ये तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने भाजपा आणि सत्ताधारी एकमेकांसमोर त्या ठिकाणी ठाकतात,
पण तुम्हाला नवल वाटतं की ज्यावेळी ठाणेकरांबद्दल बोलण्याची वेळ येते एखादाही त्या सत्ताधाऱ्यांमधला किंवा त्या एकमेकाला विरोध करणारे पुढे येत नाही आणि हे करण्याची गरज नाही. जनतेच्या पैशाचा हा पूर्णपणे चुरड आहे, गैरवापर आहे. 100% आपण मोठमोठ्या प्रकल्पांसाठी कर्जरोखे या ठाणे शहरामध्ये घेतलेले आहेत आणि असं असताना सुद्धा स्थायी समितीची त्या ठिकाणी स्थापना झालेली नाही, स्थायी समितीचा अध्यक्ष त्या ठिकाणी झालेला नाही आणि एवढ्या घाईघाईमध्ये सामान्य जनता म्हणून काय सांगाल आपण? मगाशी आपण इथे फिरत होता पाहिलं आपल्या, तुम्ही रिक्षाने जाता, बाईकने जाता, बसने जाता, खड्ड्यात गाडी जाते, पण आता ह्याच महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांना आलिशान गाड्या दिल्या आहेत. खर्च जेवढा त्यांना लिमिट आहे त्यापेक्षा जास्त दिलेले आहेत. एक ठाणेकर म्हणून तुम्हाला योग्य वाटतंय? मी ठाणेकर म्हणून सांगतोय की नागरिक म्हणून की जेवढा खर्च यांनी याच्यात 40-50 लाख रुपये जो खर्च करतात त्याच्यापेक्षा रोडवर केला तर किती महत्व होईल. लोक ऍक्सिडेंट होऊन मरतात त्या घोडबंदरला, खड्डे एवढे झालेले आहेत. तो खर्च त्यांनी तिथे करायला पाहिजे आणि यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत ना, शासनाच्या गाड्या कशाला वापरायला पाहिजे. खड्ड्यातून प्रवास केलाय ना आपण काहीतरी, मग कसा त्रास होतो? भरपूर लोकांना त्रास होतो. मग ह्या जातात तिकडे, काय होतं, जीव जातात लोकांचे. मग ह्या गाड्या ज्या आहेत, या गाड्या इतक्या आलिशान घेणं गरजेचं वाटतं आपल्याला? काय नाही, ते लोकांच्या सोयीसाठी त्यांनी खर्च करावा. खरं तर जसं हे ठाणेकर म्हणाले की तो जो पैसा आहे 70-80 लाख रुपये तुम्ही जो करणार आहेत, 70-80 लाख पद्धतीने जसे तुम्ही टेक्नॉलॉजी सांगता की डांबर करतोय, कॉन्क्रीट करतोय, मास्टिक करतोय, जे काही तुम्ही करत असाल त्या ठाणे शहरामध्ये प्रवेश, काल मला वाटतं कालच माध्यमांच्या द्वारे मी बातम्या बघितल्या की प्रवेश करताना त्या ठिकाणी खड्डे पडले. त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी भरपूर आणले जातात, भरपूर पैसे खर्च केले जातात, पण पावसाळ्यात रस्त्यांना मात्र खड्डे पडले जातातच. इथं ह्या 2 गाड्या आहेत, उपमहापौर, सभागृह नेते आणि तिथे विरोधी पक्षांची गाडी आहे. तिन्ही गाड्या सेम बेसच्या आहेत आणि जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार या गाड्या ज्या आहेत या महिंद्रा 700 या महिंद्रा कंपनीच्या 700 या मॉडेलच्या आहेत, ज्यांची किंमत 15 ते 16 लाख रुपये आहे आणि सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, उपमहापौर यांना 12 लाख रुपयांची मर्यादा आहे जो GR आहे त्या GR नुसार. आणि तरी देखील 3 ते 4 लाख रुपये अतिरिक्त खर्च करून या गाड्या मागवल्यात. मगाशी महापौरांना आपण जेव्हा विचारलं की तुम्ही कुठली गाडी मागवली, तेव्हा महापौरांनी स्पष्ट सांगितलं की मी हायक्रॉस गाडी मागवलेली आहे, पण ती तेवढ्या किमतीची नाहीये. महापौरांना 25 लाख रुपयांची मर्यादा आहे गाडी खरेदी करण्याकरता, पण जी गाडी महापौरांनी घेतलेली आहे किंवा जी गाडी महापौरांकरता येत आहे त्याची किंमत आपल्याला जी सूत्रांनी सांगितली त्यानुसार 40 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मग आता ह्याच्यामध्ये पळवाट कशी काढायची, तर पळवाटीकरता इथं देखील एक वेगळी राजकीय खेळी खेळली जाणार आहे. ती म्हणजे स्पेशल डिस्काउंट दाखवून पूर्ण रक्कम त्याला अदा करायची, जो डीलर आहे त्याला, आणि स्पेशल डिस्काउंट म्हणून या गाड्या ज्या आहेत त्या मर्यादामध्ये आणायच्या किंवा मर्यादेपेक्षा थोडं जास्त म्हणून आणायच्या आणि ते सभागृहामध्ये पास करून घ्यायच्या. अशा पद्धती सर्व खेळी जी आहे ती आखली जाते. मुख्यत्वे ठाणेकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय, पण यांना आलिशान गाड्या पाहिजेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी कालच मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. माफ करा, स्पष्टीकरण न म्हणता त्यांनी एक आवाहन केलं होतं की असा पैसा जो आहे तो गाड्यांवर उधळण्यापेक्षा जनतेच्या विकासाकरता उधळा, तिथं काम करा आणि त्या कामातून जनतेची सेवा करा. मात्र ठाणे महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण आव्हानाला बगल दिली आहे आणि त्यांनी थेट त्यांच्या ताफ्यामध्ये आलिशान गाड्या आणलेल्या आहेत. बरं अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणि यावरच महापौरांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय आपण पाहूयात. ज्या गाड्या खरेदी केल्या गेल्या खरं तर जे सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि उपमहापौर यांना 12 लाखांची मर्यादा आहे, पण 15 ते 16 लाखांच्या गाड्या विकत घेतलेल्या आहेत. ही उधळपट्टी का? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि मला वाटतं 4 वर्षानंतर महापालिकेमध्ये महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, सर्व पक्षीय गटनेते, विरोधी पक्ष नेते सगळे बसल्यानंतर मला वाटतं 4 वर्षानंतर ज्या गाड्या प्रत्येकाला देण्यात आल्या होत्या तर त्या ज्या जुन्या होत्या त्याच आम्ही कंटिन्यू आतापर्यंत 6 महिने वापरतोय. पण मला वाटतं जुन्या गाड्यांमध्ये काही अडचणी होत्या का? हो सांगते ना, तेच सांगते. जुन्या गाड्यांमध्ये काही गाड्या बंद पडत होती. माझी स्वतःची गाडी पण बंद पडत होती, विरोधी पक्षनेत्यांची गाडी पण बंद पडत होती आणि त्याच्यामुळे तांत्रिक बिघाड असल्यामुळे मला वाटतं कुठेतरी प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आणि त्यानुसार ह्या गाड्या घेतल्या गेल्या. पण ज्या पद्धतीनं लिमिट आहे, जो GR आहे, GR मध्ये 12 लाख लिमिट सांगितलंय,
ज्या महिंद्रा 700 घेतलेले आहेत बेस्ट मॉडेल आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, पण सेकंड बेस्ट मॉडेल आहे ते. जवळपास 15 ते 16 लाखापर्यंतचं मॉडेल आहे. 3 ते 4 लाख रुपये वरती ऍक्सेस घेतला गेलाय. ह्याच्यावरती कुठेतरी अंकुश लावू शकला असता. अंकुश लावू शकलो असतो, पण मला असं वाटतं आज 4 वर्षानंतर जर गाड्या ह्या घेतल्या आहेत तर मला वाटतं आता 20 वर्षापर्यंत गाड्या घ्यायला नको. आणि या नियोजना तुम्हाला वाटतं की जे पैसे वरती खर्च केले ते योग्य आहेत? नाही, योग्य म्हणण्यापेक्षा की दरवेळेला आता ही गाडी घेतल्यानंतर पुन्हा पुढल्या वर्षी जर एखादा महापौर उपमहापौर विरोधी पक्ष बसले आणि त्यांना जर वेगळी गाडी घेण्याचं हे असेल तर त्याच्यापेक्षा आताच ही गाडी चांगल्या पद्धतीची घेसेल जेणेकरून 10 वर्ष बघायला नको. पण चांगली गाडी का घ्यायची? ठाण्यातले रस्ते चांगले नाहीयेत का? नाही, मला वाटतं ठाणे शहराचं नेतृत्व करत असताना ठाणे शहराकडे आयुक्त महापौर चांगल्या पद्धतीनेच लक्ष देत आहेत. आणि जरी ठाणे एकीकडे मुंब्रा कळवा जो भाग आहे संपूर्ण तिकडे बऱ्याच ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली आहे. फार लोकांना खड्ड्यातून रस्ता काढावा लागतोय. इथे मागे पावसामुळे झाडं देखील पडली होती. अनेक समस्या आहेत, अनेक कामं आहेत. तिकडे 400 कोटीचं कर्ज आहे महानगरपालिकेवर. विकास कामं म्हटली, नगरसेवक आरोप करता येते, विकास कामांसाठी निधी मागितला म्हटला तर कर्ज आहे म्हणून निधी देता येत नाही. ठेकेदार म्हणतात आमची बिलं पूर्ण काढली जात नाही, पण गाड्या मात्र 3-3 लाख 4-4 लाख ऍक्सेस घेतल्या जातात. लोकांच्या मूलभूत गरजा या भागवल्या जाणारच आहेत. आणि त्याचप्रमाणे शहरातली जी विकास कामं आहेत ती चांगल्या पद्धतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होतच आहेत. काही यंत्रणा आहेत ज्या आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत. आणि मला वाटतं भविष्यामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत ठाणे शहरामध्ये, मग रस्ते असू दे वाहतूक असू दे, या लवकरच परिपूर्ण झालेल्या आपल्याला. पण आपण आपल्याकरता ऐका ना मॅडम, शेवटचा आपल्याकरता विशेष गाडीची मागणी केली आपण. नाही, विशेष गाडीची मागणी वगैरे केली नाही. जी सगळ्यांना गाड्या आहेत त्याच गाड्यांबरोबरच माझी पण गाडीची मागणी. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची मागणी केली गेली. जी गाडी तुम्हाला 25 लाखाचं लिमिट आहे पण ती 40 लाखाच्या आसपास येते. नाही, 40 लाखाची नाही, हायक्रॉस वगैरे नाही आहे. हायक्रॉस मधलाच इनोव्हा म्हणून मॉडेल आहे. तो कितीच आहे? महापौरांनी त्यांच्या गाडीबाबत बोलणं टाळलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा, अजित माटरे, न्यूज 18 मराठी, ठाणे.